जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु जय गुरु. सर. अच्छा इकडं आलो का मी? किती जण झाले? 11. नमस्कार सर. नमस्कार. सुरू करूया का? 10 जण आहेत ऍक्च्युली. सर आज मला परत बरं नाहीये, मी उत्तर नाही देऊ शकणार, सॉरी. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. सर मी शुभा बोलते. बोलू एक बोला, मिनिट? बोला ना. हा. ते काय झालं, माझ्या फोनमध्ये काय थोडा प्रॉब्लेम आहे वाटतं. हम्म. काल तुम्ही माझं नाव घेतलं तर मला ते ऐकू आलं नाही. ओ, ओके. हा, आणि आता आपला क्लास चालू असताना पण मध्ये मध्ये ना आवाज गडप होतो माझ्या ह्याच्यामध्ये. तर असं वाटते की माझ्याच ह्याच्यात प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुम्ही इंटरनेट वापरता का मोबाईलचं कव्हरेज वापरता? काय वापरता तुम्ही? अ, आमच्याकडं म्हणजे जिओचं घेतलेलं आहे जिओ आहे का? इंटरनेट. जिओ तसंच. हा, हो. जिओ तर चांगलं स्टेबल असतं ऍक्च्युली. कारण हे असं नेटवर्कचा हा. प्रॉब्लेम असेल तर होतं ऍक्च्युली. हां, हां. कारण ह्या आधी सुद्धा एक 3-4 दिवसाखाली पण तसं झालं होतं. माझा म्हणजे मला आवाज येत नव्हता. पण मग मी विचारलं तेव्हा क्लासमध्ये म्हणाले, की "नाही, सगळं व्यवस्थित ऐकू येतंय" म्हणून. काल पण तसंच म्हणजे क्लास चालू असताना मध्ये-मध्ये जातो आवाज. हम्म, हम्म. आणि तुम्ही जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा ते मला ऐकू आलंच नाही. ओ, ॲक्चुअली मी ओके. वाट बघत होते. म्हणजे साधारण शुभांगी ताईंचं वगैरे नाव हो, घेतात हो, त्यावेळेला माझं पण येतं ना. हो, हो. हां, पण मग आज मी रेकॉर्डिंग ऐकलं त्यावेळेला लक्षात आलं, की तुम्ही ॲक्चुअली मला म्हणजे नाव घेतलं होतं माझं, हम्म, हम्म. पण मी उत्तर दिले नाही म्हणून मग पुढं गेलं असं. काय हरकत नाही. चल. आज येते ना ऐकू बरोबर. बघू आता तुमची टर्न येईपर्यंत. हां. होप सो. चला, हं, सुरू हं. करूया. काल आपण ह्या हां. वाक्यावरती होतो. काल कोण घेत होतं? कोणी घेतलं होतं वाक्य? चालू आपण अर्धवट कट मी झालं ना. घेत होते श्वेता. हा, घ्या श्वेता, ते घ्या. ओके. विधीना यत् लिखितं तत् असत्यं न भवति. हम्म, विधीना म्हणजे विधीने, हे कवीप्रमाणे चालणार. म्हणून मग मी ते तृतीया एकवचन विधीने. हम्म, यत् म्हणजे जे, लिखितं लिख धातू, हम्म, आणि तद असत्यम न भवति. हम्म, तद असत्यम म्हणजे असत्य किंवा खोटे टाईप. हम्म, हम्म. आणि न भवति हे क्रियापद आहे, प्रथमा एकवचन. बरोबर. तद असत्यम पण प्रथमा एकवचन. वाक्य काय होईल? वाक्य असं होईल की विधीने जे लिहिले आहे ते हम्म, असत्य होत नाही किंवा होत खोटे नाही. होत नाही. बरोबर. तर विधीचा अर्थ विधीचा जो अर्थ पुस्तकात किंवा माझा सापडला मला, तर त्याचे काही ठिकाणी ब्रह्मा लिहिलेला आहे,
काही ब्रह्म ठिकाणी आहे. ब्रह्मदेव लिहिलेलं आहे. आपण विधी लिखित म्हणतो, पण तो त्या विधी म्हणजे हा, तेच आहे विधी ऍक्च्युली लिखित ते. म्हणतो. हो, तर त्यातला विधी शब्द जो आहे तो पण ब्रह्मलिखित असाच दृष्टीने आहे. तर म्हणजे कोणीतरी क्रिएटर आहे, निर्माता आहे, त्याने लिहिलं. म्हणजे आपण त्याप्रमाणे समानार्थी शब्द कुठचाही वापरू शकतो. त्यामुळे तृतीय ओके. असल्यामुळे विद्यार्थ्याने जे लिहिली हा आहे म्हणजे सगळं नपुंसकलिंग असल्यामुळे ते सगळं नपुंसकलिंगमध्येच आहे. आणि हा लिखितम हे धातुसाधित आहे. धातुसाधित विशेषण त्यामुळे ते नपुंसकलिंग असल्यामुळे ते लिखितम झालं, म्हणून लिहिले. ते तर ते असत्य लिहिलेले नाही होणार का? लिहिलेले चालेल, तिथे लिहिलेले सुद्धा. त्यामुळे अर्थ तोच येतो ना, लिहिलेले आहे हो ते हो. असत्य होत नाही, हेही बरोबर आहे. नॉर्मली धातुसरे असेल तर एक आणखीन एक लिह येतो, पण ठीक आहे, चालेल. लिहिले आहे ते असत्य होय किंवा लिहिलेले आहे ते असत्य होत नाही, दोन्ही ठीक आहे. मराठीच्या दृष्टीने दोन्ही ठीक आहे. तर मला वाटतं लिहिलेलं आहे म्हणजे जरा क्रियापद सारखं होतं. हे लिहिलेच बरोबर आहे. हे विशेषण आणि नाही, शब्दाप्रमाणे ते चालतंय ना. धातुसाधित आहे, हा, त्यामुळे ते धातुसाधित ऑलरेडी विशेषण म्हणजे ते हा क्रियापदाप्रमाणे चालत नाही. म्हणून लिहिलेले अशी ती क्रिया घेता कामा नये. म्हणजे लिहिले हे मला बरोबर वाटतंय. हा एक नाही का? विशेषण असल्यामुळे ते लिहिले आहे हा, आणि हे विशेषण विशेषण हे आहे. क्रियापद नाहीये. लिहिलेले म्हणजे ते थोडं क्रिया विशेषण टाईप होऊ शकतं. ठीक आहे, लॉजिक ठीक आहे. पुढे जाऊया. ओके सर, थँक्यू. ओके, चला आज आपण A2 घेऊया. अनघाताई घ्या पुढचं वाक्य. ओके. आय थिंक शुभाताई त्यांचं राहिलंय तर त्यांना घेऊ दे का? बरं, घ्या वाचलं, शुभाताई घ्या. हा, घेते सर, धन्यवाद. रामः इषुद्धौ बाणं स्थापयति. रामः पुल्लिंगे प्रथमा एकवचन, इषुद्धौ पुल्लिंगे तृतीया एकवचन, बाणं नाही, आधी इशुद्धौचा मूळ शब्द काय आहे? इशुद्धीः. इशुधी इकारांत आहे. इषुधीच आहे. हा, इषुधीच आहे. इशुधी. हा, मग तिथे आता हा, इशुधौ आहे, त्यामध्ये पुल्लिंगे. काय विभक्ती येईल? अच्छा, इषुद्धौ आहे तर मग सप्तमी. सप्तमी, बरोबर. एकवचन. एक हा, वचन. सप्तमी एकवचन. हम्म. आणि बाणं पुल्लिंगे द्वितीया स्थापयति हे क्रियापद आहे. ठेवणे. एकवचन. प्रथम पुरुष एक वचन, ती आहे ना तिकडे. हा, प्रथम पुरुष एकवचन. एकवचन. हा हा. काय वाक्य होईल मग? अर्थ हा, राम काय ते भात्याच्या ठिकाणी. भात्याच्या ठिकाणी भात्यामध्ये. हा हा, भात्यामध्ये बाण ठेवतो. बरोबर. कारण इशुधौ आहे ते सप्तमी असल्यामुळे हा, सप्तमी. भात्यामध्ये म्हणजे आतमध्ये, भात्यात किंवा इन और ऑन जे आहे त्याच्याप्रमाणे भात्यामध्ये काय ठेवतो? बाण ठेवतो. म्हणजे राम भात्यामध्ये बाण ठेवतो. बाण ठेवतो. सर, इशुदी यांचा अर्थ भाता म्हणून दिले. भाता म्हणजे काय ते बाण ठेवतात ना, ते रामाच्या पाठी होता ना तो, किंवा धनुर्धारेच्या पाठीमागे जो असतो जे बाण ठेवतात त्याला भाता म्हणतात, किंवा तुणीर पण म्हणतात त्याला. तर स्था जे आहे, तर स्था तिष्ठ जो धातू असतो यापेक्षा हा वेगळा आहे. आपण काय ठेवतो? हो, स्थापन ठेवतो अशा दृष्टीने आहे. तिष्ठ ते उभं राहणे वगैरे. तिष्ठ हे ठेवण्याच्या दृष्टीने आहे. स्थापयती तर म्हणजे आपण तो सांगितलं ना, ते काय म्हणतो त्याला आपण, ठेवण्याची क्रिया केली गेलेली आहे, म्हणून त्यात स्थापयती स्थापन या दृष्टीने. म्हणजे उभे राहणे म्हणल्यावर ते म्हणजे उभे बसत. हा, इथे ठेवतो. बसत नाही. म्हणजे दोन्ही दृष्टीने, त्या दृष्टीने तो शब्दात वाक्यामध्ये तो अर्थ बसत नाही, म्हणून आपण ठेवतो. म्हणजे कुठची गोष्ट स्थिर ही भावना जिथे असते तिथे आपण जो स्थापयते स्था शब्द वापरतो. उभं राहणं पण हे रांगेत उभं राहणं म्हणजे तिष्ठती म्हणतो आपण. तिथे तो स्थिर असतो, म्हणून तिथे आपण तिष्ठती म्हणतो.
किंवा कारण मूळ बसलेला असेल तो पण बसलेलाच असतो, पण स्थिर असतो तिकडे, म्हणून तिथे आपण त्याला पण तिष्ठती म्हणून शब्द वापरतो. कारण मूळ धातू सेमच आला स्था हा, मूळ तिकडे. धातू स्थाच आहे, कारक रूप आहे, म्हणून तो य आलाय मध्ये तिकडे, स्थापयती. बरं. स्थापयती. म्हणजे सा मूळ धातू. हा, स्था मूळ आहे. ते बॉन्ड ठेव. चला आता ठीक आहे, घ्या अनघाताई, आता घ्या पुढचं वाक्य. ओके. दुदुंभिः तु सुतराम अचेतना. दुदुंभी हा मूळ शब्द आहे. दुदुंभिः म्हणजे तृतीया बहुवचन. दुदुंभी, हा म्हणजे नाही, दुदुंभी आहे ना. दुदुंभी म्हणजे दुदुंभी म्हणजे प्रथमा एकवचन, बरोबर. प्रथमा एकवचन, प्रथमा एकवचन कवीप्रमाणे चालेल त्याला. कवीप्रमाणे चालणार, बरोबर. दुदुंभी शब्द आहे तो. दुदुंभी का म्हणतोय आपण? दुंदुभी आहे ना ते. हा, ते आधी दुंदुभी येणारा आहे. उच्चार. बरोबर. दुंदुभी आहे, बरोबर. दुंदुभिः तू सुतराम अचेतना. जे ढोल, तू म्हणजे हा तर आहे, त्याचा अव्यय आहे ते. सुतराम म्हणजे आय थिंक सुतरा शब्द आहे का सुतर, नाही, आपण मराठीत वापरतो ना, सुतराम शक्यता सुतराम. नाही. हा, म्हणजे पूर्णपणे. मग ते प्रथम आहे का द्वितीय आहे? ते अव्यय आहे, ते अव्यय आहे. बरं, अव्यय आहे. म्हणजे तू हे अव्यय आहे, सुतराम हे पण अव्यय आहे. अचेतना म्हणजे जिवंत नसलेला का काय? बरोबर, निर्जीव आहे. तर म्हणजे काय, नगारा तर पूर्णपणे निर्जीव असतो किंवा आहे. किंवा म्हणजे नगारा वाजवल्याशिवाय तो वाजत नाही, स्वतःहून वाजत नाही तो, त्या दृष्टीने तो निर्जीव आहे असं म्हटलंय इथे. बर, ओके. पुढचं घ्या अंजली ताई, घ्या पुढचं वाक्य. अंजली ताई, सर तू मागचं स्लाइड दाखवा ना. ओके सर. अंजली ताई आहात का? नाही तर पुढे जाऊ आपण. भाग्यश्री ताई, घ्या पुढचं वाक्य. सूर्यस्य रश्मिभिः अंधकारः नश्यति. सूर्यस्य म्हणजे आलं षष्ठी एकवचन. सूर्याच्या रश्मिभिः प्रथमा एकवचन, नाही तृतीया एकवचन. बरोबर. तृतीया नाही, रश्मिभिः आहे ना, बहुवचन आहे ते. ओके. हा सॉरी, तृतीया बहुवचन. अंधकारः म्हणजे अंधकार प्रथमा ना सर का? बरोबर, प्रथमा एकवचन. आणि नश्यती म्हणजे प्रथमा एकवचन, प्रथम पुरुष एकवचन. प्रथम पुरुष एकवचन. वाक्य काय होईल? म्हणजे सूर्याच्या किरणाने अंधकार नाश पावतो किंवा नष्ट होतो. नश्यती, नष्ट होतो. तृतीया स्वामी किरणानी अंधार नष्ट होतो. रश्मिभिः किरणानि. बट ते टिंब पाहिजे होती, बहुवचन. जयश्री ताई, घ्या पुढचं वाक्य. जयश्री ताई नाही येत का? कविता ताई, घ्या पुढचं वाक्य. माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. कविता ताई पण नाही येत का? अनम्यूट होत नाहीये. बरं, प्रभाताई, घ्या पुढचं वाक्य. हो. रविः मरीचिभिः घनान् चित्रितान् करोति. म्हणजे रविः म्हणजे प्रथमा एकवचन आहे. बरोबर. मरीचिभिः ही तृतीया बहुवचन आहे. बरोबर. घनान् म्हणजे हे विशेषण आहे. विशेषण आहे ना सर? नाही, विशेषण नाहीये ना. घनान म्हणजे काय?
म्हणजे ढग घन म्हणजे ढग घोर अंधकार नाही असं तसं म्हणतो नाहीये ना ते नाही तसं. नाही इथे घन घन म्हणजे ढग ना हा हा ओके हा ठीक आहे. ते प्रथम एक वचनच आहे. नाही, द्वितीय नाही हा हा बहुवचन. द्वितीय द्वितीया द्वितीय हा द्वितीय बहुवचन बहुवचन. घन आलं हा घनान द्वितीय आहे ना ते बहुवचन. हा चित्रितान हे द्वितीय बहुवचन आणि करोती हे प्रथम पुरुष एकवचन. बरोबर म्हणजे अं, सूर्य किरणांनी ढगांना रंगीत करतो. चित्रितान म्हणजे असं रंगीत करतो म्हणजे रंगवतो ओके सूर्यकिरणांनी ओके ढगांना रंगीत करतो किंवा आपण आणखीन सोपं केलं तर सूर्यकिरण ढगांना रंगीत करतो असं आपण तर चाललं असतं मराठीत चाललं असतं. ओके सर. पुढचं घेऊया. प्रांजली ताई आहात का? प्रांजली ताई कोणाचा आवाज येतो नाही येत का त्या सुद्धा? रंजना ताई घ्या पुढचं वाक्य. आजौ पराजिताः क्षत्रयः निन्दिताः भवन्ति. आजौ सप्तमी आधी मूळ शब्द सांगा काय आहे तो. आपला गेलाय ना मला वाटतं लिस्ट मध्ये होता मला वाटतं. आजी म्हणजे आहे, युद्ध आहे. हा आजी हो, ही युद्ध. म्हणजे युद्ध. सर मी नव्हते 2 दिवस त्यामुळे ओके 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 ठीक आहे. हा हा युद्धात नाही आधी तुम्ही पराजित विभक्ती सांगा ना म्हणजे ऍटलिस्ट आजौ ही सप्तमी आहे. सप्तमी आहे बरोबर. पराजिताः बहुवचन प्रथमा बहुवचन. बरोबर क्षत्रयः बहुवचन. शत्रूचं प्रथमा बहुवचन. बरोबर ऍक्च्युली आपले उकारांत आपले झाले नाहीयेत तर ते गुरु हा, प्रमाणे पण चालतात गुरु वहा म्हणजे त्यामुळे ते ठीक आहे. प्रथमा बहुवचन. निन्दिताः भवन्ति. निन्दिताः विशेषण विशेषण आहे बरोबर. आणि भवन्ति भूभव प्रथमा बहुवचनासाठी क्रियापद प्रथम धातू पुरुष बहुवचन हा बहुवचन. युद्धात युद्धात पराभव पराजिताः क्षत्रयः क्षत्रयाचं ते विशेषण आहे ठीक आहे. त्यामुळे शत्रू कोण शत्रू तर पराजित शत्रू. क्षत्रयः बहुवचन असल्यामुळे पराजिताः बहुवचन आहे. बहुवचन. युद्धात पराजित शत्रूची निंदा होते. निंदा होते किंवा निंदिले जातात ठीक आहे. विशेषण शत्रूची म्हणायची गरज नाही. युद्धात पराभूत शत्रू निंदिलेले जातात किंवा होतात किंवा निंदा केली जाते. म्हणजे मराठीत जास्ती त्यांनी हे केलं युद्धात पराभूत झालेल्या शत्रूंची निंदा केली जाते. शब्दशः असं होत नाही. शब्दशः युद्धात पराभूत शत्रू निंदिलेले होतात असं होतं. हा तर मराठीत आपण जास्ती त्याला एलॅबोरेट केले निंदा केली जाते. पण दोन्ही लिहिले तरी चालेल. खरं तर युद्धात पराभूत शत्रू निंदिले होतात हे जास्ती करेक्ट आहे शब्दशः. पुढे जाऊया. संजीवनी ताई घ्या पुढचं वाक्य. संजीवनी ताई तुमचा आवाज हा होतोय तुटतोय. आरोग्य संपन्नः नरः आरोग्य संपन्नः
नरः व्याधिभिः पीडां न प्राप्नोति. येतंय ऐकू? हो, येतंय. आरोग्य संपन्न विशेषण आहे ना. हो, बरोबर. नरः नराचं एक विशेषण वचन. आहे ते. हा नरः एक वचन, प्रथमा एक व्याधिभिः वचन. प्रथमा एक वचन, व्याधिभिः व्याधि के आदि भी व्याधी 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 आदि भी व्याधी आहे. व्याधी भी आदि है आदि आधी आहे का? आधी म्हणजे काय? व्याधी आहे. पुस्तकात आधी आहे. म्हणजे पुस्तकात आधी. ते आदि व्याधी म्हणजे पाहिजे. दुःख सर. व्याधी आदि म्हणजे दुःख. हो का? पण इथे व्याधी या दृष्टीनेच आहे, म्हणजे व्याधीच असणार तो शब्द तिकडे. व्याधी दुःख आहे सर, दुःख अर्थ. हा व्याधी म्हणजे पण दुःखच होतं. दुःखदायक पीडा असं असेल का? हा, बरोबर आहे. त्रास अशा द्वितीय आहे. दृष्टीने आहे. हा, हा, व्याधी भी. दुःखदायक पीडा. इथे व्याधी याचा अर्थ व्याधीने आपण जे म्हणतो ना, म्हणजे रोगामुळे असं होणार त्याचा तिथे अर्थ. कवीप्रमाणे चालतं तृतीय बहुवचन. तर इथे पुस्तकामध्ये आधी भी आहे आणि हे मला माझ्या नंडेचं पुस्तक मिळाले तेव्हा बहुतेक देवल सर शिकवत होते. हा. त्याच्यामध्ये आधीचा अर्थ मानसिक आजार असा लिहिलाय त्यांनी. दुःख मानसिक. हो, आणि त्याचा व्याधी आधी बीचा आणि व्याधी म्हणजे शारीरिक आजार आणि आधी म्हणजे मानसिक. हा, पण आपण व्याधीच घेऊया, कारण कुठच्याही व्याधीने माणूस पीडितच होतो. ठीक आहे. दुःखदायक कुठच्याही व्याधीने त्रास होतोच. पण आरोग्य संपन्न मनुष्याला म्हणजे जास्त पीडा होत नाही. आधी दुःखद अशा पीडा होत नाही. तसं निरोगी माणूस रोगांमुळे त्रास नाही, असं विचित्र वाक्य झाले ते काय संस्कृतच्या याच्यामुळे. मूळ वाक्य आरोग्याने संपन्न माणसाला रोगामुळे त्रास होत नाही. ओके. रोगामुळे, कारण ती तृतीय असल्यामुळे आपण मुळे केलं. त्रास होत नाही. पीडा म्हणजे त्रास काय होत नाही, त्रास होत नाही. द्वितीय आहे. हा, ठीक आहे. आणि आरोग्य संपन्न माणूस हे आरोग्य संपन्न विशेषण आहे. माणूस नरः त्रास होत नाही. आता आपलं हे संपलंय आता ऍक्च्युली. आता आपण इतकं मध्ये आपण ज्या आत्मनेपदी वगैरे बरेच शिकलो, तर आता ऍक्च्युली आपल्याला आत्मनेपदी रूपाची हे 2-3 सुरू झाले. 1-3 कुठे गेलं? 1-3 पुढे आहे का? अच्छा, उलट झालंय. ठीक आहे, काही फरक पडत नाही. तर कोण वाचेल हे? क्षमक म्हणजे क्षमा करणे हा शब्द माहिती आहे आपल्याला. आत्मनेपदी रूप हे सगळे आता आत्मनेपदी रूप आहेत त्याची. आपण ते प्रत्यय ए प्रत्यय जेव्हा विभक्ती येते, विभक्ती तेव्हा नॉर्मली तो आत्मनेपदी रूप असतं. तर कोणी वाचेल का क्षमा? कोणाची? वाचा वाचा. हा, सालिते वाचा. हा, सालिते वाचा. क्रियापदानी आत्मनेपदी धातू क्षमा करना, प्रथम पुरुष. क्षमते, क्षमेते, क्षमन्ते प्रथम पुरुष. क्षमसे, क्षमेथे, क्षमध्वे मध्यम पुरुष. क्षमे, क्षमावहे, क्षमामहे उत्तम पुरुष. बरोबर. त्याच्यात तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आपला लट लकारचा जे ती येतो तिथे इथे ते येतं. ठीक आहे. फरक फक्त पडतो मध्यम पुरुष बहुवचन मध्ये, तिथे द्वे येतं. आपलं नॉर्मली तिथे थ येतं, म्हणजे ह्याच्यामध्ये नुसतंच थ येतं, त्याच्याऐवजी इथे द्वे येतं. आणि द्विवचन आणि बहुवचन मध्ये वहे आणि महे असं येतं. त्यामुळे हे थोडं लक्षात ठेवायला सोपं आहे. लट लकार माहिती असेल तर आपल्याला आत्मनेपदी रूप ओळखायला तर सोपी पडतात. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतो तो पण सांगता का? क्षमा करणे ना, ऍक्च्युली काय आहे, तसं नाही, समतेचा अर्थ आणि सांगतो.
ऍक्च्युअली आत्मनेपदीची रूपं असतात ना, एक दोन टाईपचे धातू असतात. एक परस्मैपदी असतं आणि एक आत्मनेपदी असतं. तर आत्मनेपदी कधी वापरतात, जेव्हा त्याची जो अनुभव किंवा त्याचा जो परिणाम असतो तो जर स्वतःवर असेल तेव्हा आत्मनेपदी रूप वापरतात. ठीक आहे. तेव्हा दुसऱ्याला कोणाला क्षमा केली असते तर आपण क्षमती म्हटलं असतं तिकडे. पण आपण स्वतःला जर क्षमा सर केली. परत सांगाल का? मध्ये आवाज गेला होता. बरं बरं. तर लक्षात ठेवायला तर सोपं आहे ना. आत्म म्हणजे स्वतः. हा आत्मा. बरोबर. तस म्हणून तो आत्मनेपदी पर म्हणजे दुसरा, म्हणून ते हा बरोबर. परस्मैपदी. आणि आत्मनेपदी म्हणजे स्वतः, म्हणजे त्या कृतीचा परिणाम किंवा अनुभव जेव्हा स्वतःवर होतो तेव्हा ते आत्मनेपदी रूप वापरतात. जसं आपण खेलती आणि रमती असे शब्द वापरले. खेलती म्हणजे पण खेळणे आणि रमते म्हणजे सुद्धा खेळणे. पण आपण रमतो तो अनुभव आपण स्वतः घेतो म्हणून आपण त्याला रमते म्हणतो. ते जर दुसऱ्याबद्दल आपण जर म्हटलं असतं तर तो खेळतो असं म्हटलं असतं. हा, म्हणून जेव्हा जेव्हा एखाद्या क्रियेचा अनुभव किंवा परिणाम स्वतःवर असतो, स्वतःवर होतो, तेव्हा तो आपण आत्मनेपदी रूप वापरतो, नाहीतर आपण पण हे पण परस्मैपदी वर्तमान वापरतो. काळामध्येच आहे का? हे पण सगळं हे वर्तमान हे वर्तमान काळच आहे. राहिलं वाटतं ते ओके. द्यायचं. हे सगळं लटलकारच आहे, वर्तमान काळच आहे. ठीक आहे. म्हणून तो सर मग परस्मैपदीच्या असं लटलकारची काय हा नाही, मग आता इथे आपण खेळतो म्हणजे मी खेळतो तर मग आता अहम रमते म्हणावं लागेल. मग आपण क्रीडती बरोबर किंवा खेळती बरोबर 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 बरोबर. किंवा अहम हम रमा म्हणजे रमामहे. रमामहे पण रमामहे रमामहे बहुवचन होईल, बहुवचन रमे झालं होईल ते. त्याच्यात. रमामी जर आम्ही खेळतो. रमे रमते आम्ही त्याच्यामध्ये खेळतो. काय रमे आहे मग? त्याच्यामध्ये आपलं काय ते रमामी आणि रमते याच्यामध्ये म्हणजे रमे याच्यामध्ये काय फरक आहे? रम आता हा जो शब्द आहे ना, हा मुळात आत्मनेपदी शब्द आहे. तो परस्मैपदी शब्द नाहीच आहे. त्यामुळे तो रमामी कधी होणारच नाही. बर. ठीक आहे. म्हणजे काही म्हणजे काही काही शब्द आत्मनेपदी असतात, काही शब्द परस्मैपदी असतात, काही शब्द उभयपदी पण असतात. त्यामुळे तो दोन्ही रूप घेऊ शकतो. फक्त त्याचा जो परिणाम आहे तो कशा त्याप्रमाणे आपण ठरवतो की तो परस्मैपदी वापरायचा का आत्मनेपदी वापरायचा. इथे रम जो शब्द आहे तो आत्मनेपदीच रूप आहे, तो परस्मैपदी प्रमाणे चालणार नाही. म्हणजे असं नाही की कुठचाही शब्द दोन्ही रूपात चालतो, असं नाहीये. काही शब्द आत्मनेपदी आहेत तर ते आत्मनेपदीच आहेत, ते आत्मनेपदीमध्येच वापरावे लागतात. काही परस्मैपदी असेल तर परस्मैपदीमध्येच वापरावे लागतात. फक्त जेव्हा ते उभयपदी असतात तेव्हा ते आपण त्याच्या उपयोगाप्रमाणे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट प्रमाणे आपण त्याची रूप वापरू शकतो. जसं इथे त्रप जो शब्द आहे तसंच लज्जा पण शब्द आहे. दोन्ही संस्कृत शब्दच आहेत. ठीक आहे. तर लज्जा जर वापरायचा असेल तर आपण परस्मैपदी वापरतो. त्रप जर वापरायचा असेल तर तो आपण आत्मनेपदी म्हणून वापरतो. त्रप कोण वापरेल? कोणाचं राहिलं तर संजनी ताई घ्या वाक्य जरा त्रप वाचा. हा संजीवनी ताई. मी वाचू का सर? आल्या एक वचन. त्रपते त्रपेते त्रपंते. प्रथम पुरुष. त्रपसे त्रपेथे त्रपद्वे. मध्यम त्रपे त्रपावहे त्रपामहे. उत्तम पुरुष. बरोबर. आता हे जे शब्द आहेत ना पुढे आपल्या जी वाक्य येणार आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला असा अर्थ तेव्हा हे सगळं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आणखीन एक आहे यत म्हणजे प्रयत्न करणे. कोण वाचेल? सरोजिनी ताई क्या वाचा पहिलं. यत सर कोण म्हणा. मला सांगितलं का? हा घ्या सरोजिनी ताई घ्या. यत यतते यतेते यतन्ते यतसे यतेथे यतद्वे आणि यते यतावहे यतामहे.
सर हा यता हा उभयपदी आहे मला वाटतं ना, आपण यता ती येतं तसं ती पण पण वापरतो वापरतो, ना. बरोबर. हा स्वतः प्रयत्न केले तर आत्मनेपदी. हे वाक्याप्रमाणे हा येईल, आत्मने हम्म. वापरायचं का परस्पर बरोबर वापरायचं. बरोबर बरोबर. आता जी विभक्ती येते शेवटी त्याच्यामध्ये तुम्हाला लागत आता की आपण ओळखू शकतो कुठचं बरं आत्मनेपदी आहे का परस्मैपदी आहे ते. ठीक आहे. तर सीमा कुलकर्णी आहात का? सर एक शंका होती बोला. की आत्मनेपदीला स्वतःसाठी असतं, तर मग कर्ता हा नेहमी अहम किंवा त्याची रूपं असू शकतात का? नाही, फक्त अनुभव जो आहे ना, म्हणजे असं नाही की मी कृती केली म्हणून मलाच अनुभव असं नाही ना ते. ओके. त्याचा लाभ म्हणजे परिणाम जो आहे तो स्वतः माझ्यावर होत असेल किंवा अनुभव करणार असेल तर तेव्हा ते वापर. आता मी विचार की मग आता ते यूज आता मध्यम पुरुष आहे तर मध्यम पुरुष मध्ये होऊ शकतं का आत्मनेपदी? कारण नेहमी ते आपण तू साठी वापरतो. इथे थोडं माझाही कन्फ्युजन आहे. पण मी नॉर्मली प्रथम पुरुष आणि उत्तम पुरुष मध्येच वाचतो. उत्तम पुरुषच जास्ती पाहिले आहेत आत्मनेपदी रूप जी आहेत ती. म्हणजे जो कर्ता आहे त्याच्यावरच त्याचा परिणाम झालेला. त्याच्यावरतीच त्याचा परिणाम किंवा अनुभव असेल तर तो आत्मनेपदी वापर. मग तो कुठल्या म्हणजे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष कुठलाही कर्ता असू शकतो आणि बरोबर. त्याच्यावरच त्याचा परिणाम हा झालेला असतो. त्याच्यावरती त्याचा परिणाम अनुभव त्याने एक्सपिरियन्स केलेला असला पाहिजे. ओके, किंवा ते ठीक आहे. किंवा ते जे क्रियापद आहे तो क्षमा जी आहे ती आपण स्वतःवरती पण करू शकतो, दुसऱ्यावरती पण करू शकतो. स्वतःवर केली तर ते आत्मनेपदी होईल, दुसऱ्यावरती केली तर ती परस्मैपदी होईल. ओके, ठीक आहे. सर पण मगाशी तुम्ही रम म्हणलात ना, रम हा आत्मनेपदीच आहे, पण हो. रमती आपण वाचलेलं आहे, म्हणजे तो उभयपदी वाचलाय असण्याची का? 2 शक्यता आहे. मिनिटं मी हो बघतो हो जरा ते रम कसं आहे ते. हे असं पाठ करतात बरं का. मी वहे महे से इथे द्वे ते इथे हो अंते. तसं पण पाठ करत चालेल. फक्त एखादी आपण सवय पूर्वी लावली ना तर त्याप्रमाणे ते केली पाहिजे. पूर्वी उत्तम पुरुष पहिला असायचा. हो हो पहिल्यांदा म्हणजे बरेच जण आम्ही उषाताई वगैरे तर वाचताना उत्तम पुरुषच आधी वाचतात. त्याने ते म्हणतात की मी उत्तम पुरुषच आधी शिकले. म्हणजे माझं त्यांच्या डोक्यात ते बसलेलं आहे की उत्तम पुरुष आधी वाचायचं, मग मध्यम वाचायचं, मग म्हणजे आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणजे प्रथम द्वितीय तृतीय तशा टाईपचं ते म्हणजे आपण आपल्या सोयीप्रमाणे वापरायचं. तसं हे नाही की बाबा असंच वापरलं पाहिजे किंवा हेच आहे असं. 2 मिनिटं. वाचू सर लभ. हा वाचा. लभ वाचा. हा. लभे लभावहे लभामहे लभसे लभेथे लभत्वे लभते लभेते लभन्ते. उलट वाचलं. उत्तम पुरुष पासून. बरोबर. हा पुढचा वाचा. मी वाचू. अपर्णा म्हात्रे. वाचा. रम तेन्ना रमते रमेते रमन्ते रमसे रमेथे रमध्वे मध्यम पुरुष. रमे रमावहे रमामहे उत्तम पुरुष. उत्तम पुरुष बरोबर. इथे मी रम पाहिला आता. तर रम हा धातू जो आहे तो आत्मनेपदीच आहे. म्हणजे आपण रमती कधी म्हटलं असेल तर ते चुकीचं असावं होतं तेव्हा ते. ठीक आहे. बरं बरं ठीक आहे. डबल झालं वाटतं. क्षमा 2दा आलं ते. ठीक आहे. पुढे सरकूया. आणखीन काही धातू आहेत तसं सहते, स्वाद स्वदते म्हणजे स्वाद लेना, बाधते रुकावट डाळणं, म्हणजे बाधा आणणे जो शब्द आहे तो इथनच आलेला आहे. भाषते भाषण हा शब्द आहे तो भाषवरनच आलेला आहे. भासते चमकता. म्हणजे आपण जो प्रकाशती वगैरे जो शब्द शिकलो होतो तर तो परस्मैपदी होता. आणि इथे भास म्हणजे चमकणं, म्हणजे सूर्य चमकतो तेव्हा मग भासते किंवा प्रकाशते दोन्ही वापरतात ते. आता हे जे आपण धातू शिकलोयत ना, पुढे जी वाक्य येतील ना त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण परस्मैपदी वापरायचा का आत्मनेपदी वापरायचा तर शक्यतो आत्मनेपदी वापरा. कारण आपला धडा आत्मनेपदीची रूप करायची ती आहे. आणि त्याच्या आधी जस्ट एक थिंग, उद्या माझा ना एक फंक्शन आहे त्यामुळे मला क्लास घेता नाही येणार. तर आपण उद्या सुट्टी घेऊया. पाहिजे तर रविवारी घेऊ. रविवारी चालेल का घेतला तर क्लास? का तुमचे काही प्रायर अपॉइंटमेंट असतील? नको सर रविवारी. नको का? नाही रविवारी नाही. बरं मग ठीक आहे. मग आपण जात काय होतं हा सडनली कट होतो 40 मिनिटांनी त्यामुळे बोलता येत नाही. म्हणून मी आधीच सांगितलं की आपण नेक्स्ट जो क्लास आहे तो आपण सोमवारीच घेऊ.
ठीक आहे. आणि बरं. उषा सर, त्यांची एक पण तब्येत मिनिट. ठीक नाहीये, त्यामुळे हा मला हा त्यांची उद्या येत म्हणून त्या आज आल्या नाहीयेत. हा. तर म्हणून सर, पहिली स्लाइड ती जरा दाखवता का? क्षम आणि त्रपची. क्षम आणि हं, हा हा, एक मिनिट हा, जरा ते द्विवचन लिहून घेते. हं. एकारांत जर असेल ना तर नॉर्मली तो आत्मनेपदी असतो. हा, धन्यवाद सर, झालं लिहून. ओके. वाक्य घेऊया आता आपण. कुठपर्यंत आलो होतो? सारिताई, तुमचं झालं का घेऊ एक टर्न वगैरे घेऊन? हो, मागाशी वाचलं मी. सीमा कुलकर्णी आहात का? हो सर. घ्या. सूर्य आकाश में चमकता है. सूर्य आकाशे किंवा नभ वापरलं तरी नभे. चमकता ह्याला भास आहे, तर बरोबर. भासते. भासते, बरोबर. कारण सूर्याला आपण दोन्ही वापरू शकतो, सूर्य किंवा रवी, म्हणजे दोन्ही शब्द प्रथमा एकवचन मध्ये वापरू शकतो. आकाशमे म्हणजे सप्तमी म्हणून आकाशे किंवा नभे जर नभ वापरला तर. चमकता है इथे प्रकाश ती पण वापरता आलं असतं, पण आपण भासती म्हणजे स्वतः प्रकाशतोय ना तो सूर्य, म्हणून भासते. सर, तुम्ही आकाशे पुस्तकामध्ये प्रकाशे दोन्हीकडे म्हटलं तर प्रकाश आकाशे नाही, नाही, प्रकाश आकाशे प्रकाशे. नाही, आकाशे प्रकाशे. प्रकाशे काय शब्द वापर? प्रकाशे धातू आहे ना. प्रकाश धातू असल्यामुळे तो प्रकाश करतो ना, प्रकाश. नामाप्रमाणे कसा चालेल ना, तो धातूप्रमाणेच चालला पाहिजे ना. सर, इथे म्हणून भास लिहिले ना, हा, भासचं भाष्यातेच लिहिले, भाष्यते. भास दोन्हीकडे भाष. नाही, भासते. एक भाष्य वेगळं आहे, हा भास जो आपण भास म्हणतो ना तसा हो भास. हो, दिलंय. मग नाही, पुस्तकात 5वा शब्द भास दिलाय, पण त्या भाष्यात चालताना तो भाष्यातेच दिलाय. नाही, कळलं नाही मला, काय म्हणताय तुम्ही? नाही, 4था शब्द भाष्यते, बोलणे, आणि 5वा शब्द दिलाय भास, आणि त्याच्याबरोबर चालवताना म्हणजे भाष्यते असं दिलंय, चमकणे. नाही, मग काहीतरी टायपो असणार त्याच्यामध्ये, टायपो एरर आहे काहीतरी अच्छा ते. हा हा, भासतेच आहे ते. भासते. बरं, कुठच्या पुस्तकात दिले? अच्छा, हा ते पुस्तकात करेक्ट केलं, बरोबर. ते भासतेच पाहिजे, टायपो एरर आहे ती. ठीक आहे, हा, भासतेच आहे ते. पुस्तकात करेक्ट करा. पुढचं वाक्य घेऊया. अरे वा, हे तसंच आलं वाटतं. एनिवे, कोण घेईल? घ्या, शोभाताई घ्या. वह संस्कृत भाषा में बोलता है. सह संस्कृत भाषायाम वदति. आपण भाष शिकलोय ना शब्द, भाषते. हा, भाषते. इथे संस्कृत भाषा मालाप्रमाणे चालेल. संस्कृत भाषेमध्ये बोलतो, त्यामुळे तो इन संस्कृत झालं, त्यामुळे सप्तमी म्हणून संस्कृत भाषायाम केला आपण. सह संस्कृत भाषायाम भाषते. भाषायाम भाषते. हा, शुभांगाताई घ्या. नाही, शुभाताईचं झालं का? शुभाताई घ्या. हा, आताच घेतलं सर, मीच घेतलंय आता. बरं, शुभांगीताई घ्या पुढचं वाक्य. हा, अनिल कष्ट सहन नहीं करता. अनिल आता करता आहे ना, त्यामुळे अनिल हा घ्यावा लागेल ना, देवा सारखं अनिल हा. बरोबर. कष्ट द्वितीया घ्यावी लागेल ना. बरोबर. काय सहन करत नाही? कष्ट सहन करत नाही, द्वितीया. त्यामुळे कष्ट द्वितीया म्हणजे कष्टम. द्वितीया एकवचन, अनिलः कष्टम, नहीला न आणि सहन करता. सहनला सहन. अच्छा, हा, तर त्याला स्वतः म्हणजे मग ते
आत्मनेपदी वापरायचं का? आत्मनेपदी न बरोबर. सहते. हा, न सहते. न सहते. ठीक आहे. अनिलः कष्टम न सहते. न सहते. अनिल कष्ट सहत करत नाही. अनिलः कष्टम न सहते. बरोबर. बर, पुढचं श्वेता ते घ्या.